बरोबर 13 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन भारतीय जनता पार्टीला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा अशा मिळाल्यामुळे निवडणूक पूर्व युती असलेली युती आघाडी ही 144 आमदार लागतात सरकार बनवायला, त्याच्या अगेन्स्ट 161 आल्यामुळे आणि अपक्ष जवळजवळ 20 बरोबर असल्यामुळे स्वाभाविकपणे सत्तेत यायला हवी होती. परंतु आपण सगळेच जण जाणतो की त्यानंतर महिनाभर अनेक प्रकारची नाट्य घडली, ज्याच्यावर आता कोणीतरी पुस्तकी लिहिलं असं मला कळलं. आणि त्या नाट्य घडल्यानंतर एक अकृत्रिम अनसायंटिफिक असं कॉम्बिनेशन तयार झालं, ज्यांना निवडणुकीपूर्वी लोकांनी नाकारलं होतं असे सरकारमध्ये आले आणि निवडणुकीपूर्वी ज्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, सगळ्यात जास्त मतं मिळाली, 1,42,00,000 मतं मिळाली. शिवसेनेला 92 लाख मिळाली, राष्ट्रवादीला 94 आणि काँग्रेसला 82. असं सगळ्यात जास्त मतं मिळवून वर्षभर जास्त आमदार येऊनही भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष झाली. त्या अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. त्या वर्षभरामध्ये काय झालं या विषयासंबंधी आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे. तर मला असं वाटतं की पूर्णपणे वर्षभर खुर्चीसाठी धडपड करणार, त्यासाठी वाटेल ते अपमान सहन करणार, सकाळी भांडायचं आणि दुपारनंतर अरे बाबा आपण भांडलो आणि सरकार गेलं तर भाजप येईल मग केवढ्याला पडेल असं म्हणून संध्याकाळी पुन्हा एकदा सामोपचाराचा पुन्हा एकदा भांडणं करण्यासाठी पूर्वतयारीने सरकार चालवण्याचा प्रयत्न वर्षभर झाला. या सगळ्यामध्ये सामान्य माणूस मात्र पूर्ण भरला. मग ते कोरोनाचं संकट असेल, शेतकऱ्यांना आलेले वेगवेगळी संकट असतील, शिक्षण क्षेत्र असेल, महिलांवरचे अन्याय अत्याचार असतील, मराठा आरक्षण असेल, या सगळ्या विषयामध्ये पूर्ण गोंधळलेलं सरकार असं स्वरूप त्यांचं समोर आलं. कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एकूण देशामध्ये 1,35,233 मृत्यू हे कालपर्यंत झाले. त्यातले 46,748 इतके म्हणजे जवळजवळ 1/4 पेक्षा जास्त किंवा 1/3 हे मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झालेले. संपूर्ण देशामध्ये मृत्यूचं प्रमाण कोरोनामध्ये 1.46% असेल तर महाराष्ट्रामध्ये ते 2.6% आहे. देशाच्या 10% लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, पण देशाच्या 34% मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात आहे. जगामधले 5 देश सोडले, अमेरिका, भारत, ब्राझील, फ्रान्स आणि रशिया, तर बाकी सगळ्या देशांची रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. म्हणजे एकूण 182 देश छोटे मोठे जगात आहेत, त्यातल्या 177 देशांची रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. अशी सगळी भयंकर स्थिती ही कोरोनाच्या काळामध्ये झाली. त्यात आपण सगळेजण जाणतो की त्याच्यामध्ये जे सर्वेक्षण व्हायचं होतं ते फार इफेक्टिव्हली झालं नाही, मोठ्या प्रमाणावर टेस्ट झाले नाहीत, अर्ली डिटेक्शन ऑफ पेशंट झालं नाही आणि आरोग्य व्यवस्था विषयामध्ये काय वाताहत होती आपण सगळेजण जाणतो. आपल्यातलाच एक पत्रकारही या सगळ्या वाताहतीमुळे गेला आणि त्यामुळे कोरोनामध्ये पूर्णपणे अपयशी झालं. स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. मोठ्या प्रमाणावर कोरोनामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. अधिवेशन घेण्याची 7 तारखेपासून हिंमत सरकारने दाखवावी, मग कसे या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले जाते कळेल, पण ते घेणार नाहीत, ते पोस्टपोन करतील. 3 तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. नागपूरचं तर कॅन्सल केलंच आहे, पण अधिवेशनाला सामोरं जाण्याची या सरकारमध्ये हिंमत नाही. तर असा कोरोनाचा विषय. सगळ्यात मेजर विषय या वर्षभरामधला शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं. अतिवृष्टी इतकी झाली की माती खरवडून गेली. परंतु त्या अतिवृष्टीमध्ये मुख्यमंत्री नसताना ज्या उद्धवजीने असं म्हटलं की 50,000 रुपये हेक्टर मिळायला पाहिजे, 25,000 रुपये हेक्टर मिळायला पाहिजे, ते 10,000 रुपये हेक्टर घोषित केलं. आणि त्या घोषितमधलं सुद्धा दिवाळीपूर्वी काही मिळालं नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली. कोकणातलं निसर्गाचं वादळ, अजूनही नुकसान भरपाई नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप गाजावाजा करत जी कर्जमाफी केली, त्यातल्या निम्म्या लोकांची कर्जमाफी अजून झाली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की ज्यांनी नियमित पेमेंट केलं
त्यांना प्रोत्साहन अनुदान 50,000 द्यायचं झालं, जे आमच्या सरकारच्या काळात 25,000 दिलं होतं. एकाही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही. बियाणं 5 वर्षामध्ये पहिल्यांदा शॉर्ट आलं, फेक आलं, खतं शॉर्ट आली. गेल्या 5 वर्षामध्ये कधी बियाणांना आणि खतांना रांगा लावायला लागल्या नव्हत्या. एकही विमा कंपनी पीक विमा उतरायला समोर आली नाही. असं प्रचंड शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं म्हणता येईल. शिक्षण क्षेत्रामध्ये बट्ट्याबोळ चाललेला आहे. कोणी म्हणायचं की उद्या शाळा उघडणार, कोणी म्हणायचं की नाही 1 महिन्यानंतर उघडणार, कोणी म्हणलं की 10% उघडायच्या, कोणी म्हणायचं 30% उघडायच्या. लहान मुलांच्या मनाशी खेळ करण्यात आले. ते पाठीला दप्तरच बांधून बसलेले आहेत की कधी म्हटलं की सुरू होणार, ते चालले शाळेमध्ये. तर तेवढ्यात ते अर्ध्या राठी वाटेल करत सांगायचं की नाही आज नाही सुरू होणार, तर पुन्हा कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं. असं शिक्षण क्षेत्राचा पूर्ण बट्ट्यावर. आता काल परवाकडे हे घोषित करतायत की मार्च एप्रिलमध्ये आम्ही 10वी-12वीच्या परीक्षा घेऊ. कुठल्या 10वी-12वीच्या? तुम्ही ॲडमिशन्सच केली नाही आहेत, क्लासेस सुरू नाही आहेत, ऑनलाईन एज्युकेशन सुरू नाही, तुम्ही 10वी-12वीच्या परीक्षा कुठल्या घ्यायला निघाला? म्हणजे लास्ट इयरच्या परीक्षाचा जो फार्स आपण केला, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला ठोकलं की तुम्ही लास्ट इयरची परीक्षा घेतल्याची डिग्री देऊ शकत नाही, मग तुम्हाला बाय कंपल्शन घ्याव्या लागल्या. पूर्ण फार्स केलं. ऑनलाईन परीक्षा पूर्ण फार्स केलं. कनेक्शन नाही, कनेक्टिव्हिटी नाही, कशी वर्षी उरकून टाका. आता या कोरोनाच्या काळामध्ये जे ग्रॅज्युएट झाले त्या ग्रॅज्युएटवर शिक्का बसणार की कोरोनाच्या काळातले ग्रॅज्युएट आहे. सेम शिक्षण क्षेत्राची संपूर्ण हालत या सगळ्यामध्ये. महिलांवरचे अन्याय अत्याचार या विषयामध्ये तर त्याला काही लिमिटच नाही. माझ्याकडे एक पूर्ण नोट आहे, कोणाला इंटरेस्ट असेल नंतर मी देईन, की ज्याच्यामध्ये गेल्या 1 वर्षभरामध्ये घडलेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना तर वाचतानाही मनाला त्रास होतो. म्हणजे 15 दिवसापूर्वी बीडमध्ये एका मुलीवर ॲसिड फेकलं तर काही तास ती मुलगी रस्त्यावर पडून होती, शेवटी ती रस्त्यावरच गेली. अशा अनेक घटना त्याबाबतीत सांगतो. एकच मुद्दा शेवटचा सांगायचा झाला तर, कारण बाकी तुम्ही प्रश्न विचारा, तो आहे आरक्षणांच्या बाबतीमध्ये केलेले घोळ. मराठा आरक्षणाचं मातेरं कवटा. ज्या परिश्रमाने मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षाच्या मागणीनंतर देवेंद्र सरकारने दिलं, म्हणजे त्याचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्या मागास आयोगाचे अध्यक्ष गायकवाड यांनी इतकं काम केलं की एकदम त्याच्या डोळ्याला पॅरालिसिस झाला, पापणी उठेना. त्या परिस्थितीत ते काम करत होते. सरकारने एक अख्खा OSD त्यांना जोडला. रोज बॉम्बे हॉस्पिटलला जाऊन एक इंजेक्शन घ्यायला लागेल तर मग काम करायचे. त्यातून मागास आयोगाचा अहवाल तयार झाला. त्या अहवालाच्या आधारात आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं, ते त्यानंतर 1 वर्ष सुप्रीम कोर्टात टिकलं. पण ह्यांना काही ते टिकवता आलं नाही. सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबरला निर्णय दिल्यानंतर 45 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये वकील गेला नाही. हे म्हणाला की ही याची अर्जन्सी आहे, त्याला मेन्शन करणं असं म्हणतात. हे सगळं बट्ट्याबोळ चाललेलं आहे. प्रामुख्याने काल परवाकडे जी 2 परिपत्रकं काढली की शिक्षणातलं 12% आरक्षण कॅन्सल आणि नोकऱ्यातलं 13% आरक्षण कॅन्सल, आणि आता मराठा समाज ओपन आहे असं म्हणून ॲडमिशन्स होणार आणि नोकऱ्या मिळणार. अरे बाबांनो, स्टे मिळण्याआधी जे पाईपलाईनमध्ये होतं ते थ्रू करा म्हणून विनंती करायला पाहिजे ना, की 1 वर्ष तुम्ही स्टे देऊ नका. कारण स्टे मिळण्यापूर्वी आमच्या वेगळ्या नोकऱ्यांची जाहिरात आलेली आहे, रिटर्न झालेली आहे, ओरल झालेली आहे, फक्त अपॉइंटमेंट लेटर द्यायचं बाकी आहे. तुम्ही कसं काय कॅन्सल करू शकता? तुम्ही का नाही अर्ज करत? असंच ॲडमिशनच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होत आलेल्या आहे आणि मग स्टे आला तर ह्या ॲडमिशन प्रोसेसला किंवा स्टे लावू नका असं म्हणून 1 वर्ष आपल्याला घेता आलं असतं. 1 वर्षामध्ये मग ते घटनापीठ वगैरे सगळं झालं असतं, लॉजिकल होतं. पण ह्या विषयात त्यांनी पूर्णपणे सत्यानाश केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारखं उठायचं आणि ओबीसीला अस्वस्थ करायचं. देवेंद्रजी एक हुशार मुख्यमंत्री की त्यांनी कायद्यामध्ये ओबीसीला धक्का लागणार नाही हे प्रोव्हिजन केलेले. तरी तुम्ही सारखं ओबीसीला टोचण्यात देणार की मराठा आरक्षणामुळे तुमच्या आरक्षणावर परिणाम होणार. तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याव्यतिरिक्त बाकी काही यांनी केलं नाही. आणि त्यामुळे समाजातल्या कुठल्याही घटकाचा तुम्ही सर्वे करायचं म्हणालात, आम्ही समजा राजकीय पक्ष आहोत, विरोधी पक्ष आहोत, मी तुमच्यापैकी कोणाला तरी विनंती करेन की सगळे यंत्रणा आम्ही उपलब्ध करून देतो. तुम्ही कुठल्या तरी एका शिक्षण क्षेत्रातला, कृषी क्षेत्रातला, आरक्षण विषयातला सर्वे करा आणि एक 10% लोक समाधानी आहेत असं पहा. असं पूर्णपणे अपयशी हे सरकार आहे. आणि ह्या सरकारच्या विरुद्ध वर्षभरामध्ये खूपच सघन संघर्ष आम्ही केलेला आहे. आणि हा संघर्ष वीज बिलापासूनचे खूप विषय आहे, दुधाच्या दरापासूनचे खूप विषय आहे, मंदिरापासून खूप विषय आहेत. त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही सघन संघर्ष केलेला आहे. तो आगामी काळात सुद्धा आम्ही चालू शकतो. काल भुजबळांनी सुद्धा
रस्त्यावर उतरणार असं जाहीर केलं. म्हणजे सरकारमध्ये असून सुद्धा अशा पद्धतीनं सरकारला तोडा टाकण्याचं काम भुजबळ करतात. ते ओबीसी आरक्षणावर बोलले का? नाही, हा तर माझं काय म्हणणं आहे की सरकार येतील आणि जातील. तर आम्ही काही म्हटलं तरी यांना असं वाटतं की बाबा सरकारमध्ये आम्ही नाही आहोत म्हणून आमच्या पोटात दुखतं. काही पोटात दुखत नाही. दिवसाचे 18 तास काम करून शांतपणे आम्ही झोपतो. तर पोटात दुखण्याचा मुद्दा नाही. सरकार येतील जातील. पण ही जी महाराष्ट्रामध्ये संत महंतांनी आणि सामाजिक सुधारकांनी सामाजिक वीण विणली होती ना, ती पूर्ण बिस्कटण्याचं काम झालेलं स्वतःच्या स्वातंत्र्य. त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा मुद्दा कुठे येतो? 12 आणि 13% हे ऍडिशनल दिलं. त्याला एससीबीसी नावाचा एक नवीन प्रवर्ग निर्माण केला. तो हायकोर्टाने मान्य केला. तो वर्षभर सुप्रीम कोर्टाने मान्य केला, स्टे नाही दिली. तुम्हाला हे आर्ग्यू करता आलं नाही की व्हाय अबॉव 50. एकच मुद्दा राहिला ना की शेवटी मागास आयोगाचा अहवाल हा हायकोर्टाने स्वीकारला आणि सुप्रीम कोर्टाने स्वीकारला. कारण मागास आयोगाचा अहवाल फेटाळता येत नाही, ती घटनेची तरतूद आहे. मग मुद्दा पुढला राहिला की मराठा मागास आहे तर त्याला 50%च्या वर द्यायचं की नाही. त्यातही ज्या निकालाचा आधार घेतला जातो त्या निकालामध्ये जे लिहिलेलं आहे की करता येईल 50% अभाव, पण असाधारण स्थिती निर्माण व्हायला पाहिजे. 32% समाज जेव्हा मागास होतो त्यावेळेला तो 50%त कसा घुसवायचा. त्यामुळे ती असाधारण स्थिती आहे हे हायकोर्टात आपण प्रूव्ह करू शकलो. तुम्ही सुप्रीम कोर्टात प्रूव्ह करू शकला. काही तुमच्यात ताळमेळ नव्हता. आणि त्यामुळे भुजबळाने जी भाषा वापरली आहे की सरकारमध्ये राहून कशी काय वापरतात हा जसा मुद्दा आहे, तसं हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यातून राजकीय पोळी भासता येईल तर समाजाचं आपण खूप नुकसान करू. आज तुम्ही संजय राऊतांचा खूप वाचला असेल. मी नाही वाचलो, काम खूप आहे. त्यांनी तू सांग. काही गोष्टींचा उल्लेख केला की सरकार बनत असताना तर ते साक्षीदार होते. आता सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही निवडून करत तर कुठेही अमित शहा आणि शरद पवार यांची भेट सांगितल्या रात्री झाली तशी काही झालीच नाही. आणि राव फडणवीसांनी शेवटचं वाक्य काय म्हणाल? झाली नाही, पुढे काय म्हणाल? हा, आणि असं नाव फडणवीसांनी जेव्हा त्यांनी भेट झाली होती. तर संजय राऊतांबद्दल अलीकडे मी म्हणणंच बंद केलं की इतके मोठे आहेत तर आपण लहान माणसं काय बोलतो. आता यांना सांगून भेटी होता विजेच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्यभर आंदोलन केलं गेल्या आठवड्यात, मात्र तरी सुद्धा राज्य सरकारनं त्या संदर्भातला निर्णय कुठे बदललेला नाहीये. आता MSCB कडनं वसुलीची तयारी सुरू झालेली आहे. तर नेमकं काय करणार आपण? लोक खूप बघा, यात बीजेपीने करण्याची जी आवश्यकता आहे ते करू. लोक इतके प्रक्षुब्ध आहेत आणि त्यामुळे लाईन कट करायला आलेल्या लोकांना लाईन कट नाही करता येत. आणि त्यामुळे जसं बघा वर्षभरामध्ये सगळ्या विषयामध्ये तोरा मिरवत शेवटी आंदोलन झाल्यानंतर त्यांना माघारच घ्यावी लागते. कधी कोर्टाने ठोकलं, कधी लोकांच्या प्रेशरला बळी पडावं. वीज बिल या विषयात सुद्धा त्यांना लवकर शेवटी क्रेडिट देण्याचाच विषय चाललाय. आता सगळ्या विरोधकांनी आंदोलन केल्यानंतर द्यायचं, तर विरोधकांच्या आंदोलनामुळे झालं असं होतं. त्यामुळे त्यांना बाय कंपल्शन ते द्यावंच लागतं. नितीन राऊत की संजय राऊत? नितीन राऊत. हा, सध्या संजय राऊतच येतो. सगळे राऊत झापडले गेले. नितीन राऊत यांनी असा आरोप केला की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरच्या लाईनीत भरले, लोकांना भरून असं सांगत आहे. राज ठाकरेंनी सुद्धा त्यांचं बिल भरलं असं ते प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवत नाही. मुळात देवेंद्रजी सरकारी निवासस्थानामध्ये राहतात, त्यामुळे त्याचं बिल PWDने भरलं असेल काय माहित नाही मला. आणि देवेंद्रजींचं जे घर आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे तिथे बिल भरण्याचा काही मुद्दा नाही. पण मला असं वाटतं की हे किती हास्यास्पद आर्ग्युमेंट आहे. म्हणजे देवेंद्रजीने बिल भरलं म्हणजे मग वीज बिल जी वाढीवाली त्याचं समर्थन होतं, ते मला काही कळतच नाही. मुद्दा काय चाललाय? मुद्दा असं चाललाय की बिलं वाढी येण्याची दोन कारणं. एक वाढी येण्याचं कारण असं आहे की बरोबर कोरोनाच्या पिरियडमध्ये कंपनीने प्रस्ताव पाठवला, त्यावेळेला असं म्हणायला पाहिजे की कोरोनानंतर बघू, पण तो प्रस्ताव मी मान्य केला, म्हणजे पर युनिट रेट वाढेल. दुसरा टेक्निकल मुद्दा आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही त्या महिन्याचं बिल नाही दिलं आणि 3-4 महिन्याचं बिल दिल्यामुळे स्लॅब बदललं. जर समजा आपण 300 युनिटमध्ये असतो तर आपल्याला 4 रुपये पर युनिट आहे, ते जर आपण 1400 मध्ये गेलो की आपल्याला 14 रुपये इतका फरक पडतो. आता हा या आता त्यामुळे यावर काम करणार
तर देवेंद्रने बिल भरलं आणि काही याच्यावर काम करणार हा मुद्दा. आणि भाजपची मागणी काही नाही केली तर शेतकऱ्यांना 5% माफी दिलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना 20 लाखांमध्ये माफी मिळाली का? हे बघा, शेवटी नितीन राऊतांनी घोषणा केली की 100 युनिटपर्यंत ज्यांचं वीज बिल आहे ते माफ करणार. आम्ही केली नाही. आणि ही मूळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची त्यावेळची घोषणा होती. आपल्याला आठवत असेल 2004च्या इलेक्शनला त्यांनी तर असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांची सगळी थकबाकी आम्ही माफ करतो. त्यामुळे नितीन राऊतांनी म्हटलं ते त्याला त्यांनी स्टेकअप राहावं. एक नितीन राऊतांनी दुसरं असं म्हटलं की कोरोना पिरियडमध्ये लोक आर्थिक संकटात असताना आम्ही डिस्काउंट देणार. त्यांच्याच गोष्टी आहेत त्याने पूर्ण कराव्या. तर त्या डिस्काउंट लंबी बिलं आली. 600 रुपयाला बिल 6000 रुपये आलं. आणि का आल्याची कारण मी तुम्हाला सांगितली की बरोबर कोरोना पिरियडमध्ये तुम्ही कंपनीचा वीज बिल वाढवण्याचा पर युनिट प्रस्ताव कसा काय मान्य करता. एक आणि पर मंथ तुम्ही बिल दिलं नाही हा काही त्या ग्राहकाचा दोष नाही. तुम्हाला पर मंथ तो ज्या स्लॅबमध्ये आहे त्या स्लॅबमधला जो पर युनिट रेट आहे तोच हवा. दादा काल पंतप्रधान मोदींनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि त्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं की पुणेकरांची लस आहे इतर कोणी त्याचं क्रेडिट घेऊ नये. तुम्हाला काय वाटतं? पुणेकरांची ती जी लस आहे सिरम मध्ये आहे म्हणजे ती पुणेकरांनी शोधून काढलेली आहे. किती हास्यास्पद आहे. मला कधी कधी फारच म्हणजे आपण काय कुठल्या समाजात राहतो असा मला प्रश्न पडतो. अरे काय आर्ग्युमेंट नाही. पुणेकरांनी केली तर ठीक आहे, पुण्यात झाली तर कोण त्याचं ना करत आहे. पण त्याला मॉनिटर कोण करत आहे, त्याला फायनान्स कोण करणार आहे, कोण आले आढावा घ्यायला. म्हणजे मग बहुतेक बारामतीमध्ये असतं तर मग बारामतीला श्रेय घेतलं गेलं. प्रत्येक गोष्टी तिकडेच घ्यायचं असतं. त्यांचं म्हणणं असं होतं की जगात कुठेही फिरलं तरी लस शेवटी पुण्यातच मिळाली असं त्यांचं. मग आनंद आहे. आम्ही पण पुणे करत तेव्हा ते मान्यता आहे ना. पण म्हणून भारताने लस शोधली. मोदीने या विषयामध्ये डोळ्यात तेल घालून सगळं मॉनिटरिंग केलं. तेच आता याचं सगळं देणं याचं थोडं मोठं प्लॅनिंग आहे. ते करणार की सुप्रियाताई करणार तर बारामतीमध्ये तिथल्या लॅबमध्ये चालणार. दुसरा प्रश्न आला 1 वर्ष सरकारला पूर्ण भ्रष्टाचार सरकारचं 1 वर्ष पूर्ण पण महाविकास आघाडीचेच नेत्यांकडून त्यांनी रात्रभर पुन्हा दावा होतो की यांना स्वप्न पडत होती की 3 महिन्यात सरकार पडते, 6 महिन्याने पडते. सरकार वर्ष पूर्ण केलं तर 4 वर्षी ही बिंदिक्त पूर्ण करते. तर तुमच्या स्वप्नावर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या ना देवेंद्र फडणवीसांनी ना चंद्रकांत पाटलांनी कधी सरकार पडण्याचा दावा केला. आम्ही एवढंच म्हटलं जे तुम्ही पण म्हणाल की यांच्यातल्या आपापसातल्या विसंवादामुळे ते पडेल. आता ते नाही वर्षभरात पडलं तर पुढे पडणार आहे की नाही माहित नाही. त्यामुळे दरवेळेला पडणार नाही म्हणावं का लागतंय. हां तुम्ही बिनधास्त काम करा ना. आणि त्यामुळे तुम्हाला सरकार पडेल की नाही पडेल याची काळजी करण्याचं कारण नाही. की सरकार चालवा. ते तुम्ही चालवू शकत नाही. आता ही यादी वाचली त्यातलं जे खोटं असेल त्या बाबतीमध्ये आपण डिबेट करू. महिलांच्या अन्याय अत्याचाराचं एक मोठं दस्तावेज आणलेला आहे तो तुम्ही वाचा आणि तो तुम्हीच त्याच्यावेळेला आपापल्या चॅनलवरून दाखवलेला आहे. आणि त्यावेळी सरकार पडणार की राहणार याच्यामध्ये सरकार चालणार की नाही चालणार. सरकार अस्तित्वात आलं किंवा ते कायद्याकडे जातात म्हणतात की अशाच पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी सरकार 33 पक्षांचं सरकार होतं. जर ते अनैसर्गिक नव्हतं महाविकास आघाडी. असं आहे की निवडणूक पूर्व युती झाली आणि निवडणूक पूर्व युती झाली नाही याच्यातून अनैसर्गिक शब्द येतो. ज्या शरद पवारांनी रिझल्ट लागल्यानंतर महिनाभर हे म्हटले की लोकांनी आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा आदेश दिलेला आहे, जनादेश दिलेला आहे. त्यांनी पुन्हा सरकारला देणं आणि निवडणूक पूर्व ज्यांनी युती केली की ज्यांना 161 मिळाले ते सरकारमध्ये न येणं हे अनैसर्गिक आहे. ते आधी घडलं असू शकतं ना. त्याच्यात कोणाला दुमत नाही. आता घडलंय ते अनैसर्गिक आहे. ते आता घडलेलं अनैसर्गिक आहे की नाही ते अनैसर्गिक आहे. दादा एक मिनिट. दादा संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची जी मुलाखत राहतात त्यामध्ये त्यांची जी भाषा होती ती म्हणजे जी खिचडी शिजली किंवा बघून गेलेली जी भाषा आहे त्याची विरोधकांना ऐकली तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्र्यांना ही भाषा अशी भाषा महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी कधी वापरली नाही. जी त्यांनी दसरा संमेलनातही वापरली आणि परवा सामनाच्या मुलाखतीत वापरली.
त्यांची भाषा त्यांना लखलावो. मी एवढंच म्हणेन की आम्ही घाबरत नाही, करून टाका काय कारवाई करायची. तो वारंवार कशाला दम करेल. आता उदयनराजेंची पत्रकार परिषद झालेली आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं संभाजीराजे जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत आहेत, त्या पद्धतीचं काम देखील करत आहेत. आणि अशाच वेळेला त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की या सगळ्या काळामध्ये शरद पवारांनी दोन्ही राजांनी पुढे येऊन मराठा समाजाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. मात्र त्यावेळी बोलताना उदयनराजे असं म्हणाले की संभाजीराजांना मुख्यमंत्री करा, मी कार्यकर्ता बरा. कसं बघता याच्याकडे? नाही, पवार साहेबांचं हे जे म्हणणं आहे की दोन दोन राजे भारतीय जनता पार्टीत आहेत, त्यामुळे त्यांनी आरक्षणाचे प्रयत्न करावे. तर दोन्ही राजांनी प्रयत्न करावेतच ना, पण केंद्रामध्ये प्रयत्न करण्याचा काही मुद्दाच येत नाही, कारण हा केंद्राचा विषयच नाही. आरक्षण हा त्या राज्याचा विषय आहे. केंद्राला जे देता येत होतं ते 10% आर्थिक निकषावरचं रिझर्वेशन केंद्राने दिलं, आणि त्यामुळे दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. पण ते प्रयत्न हे महाराष्ट्र सरकारच्या विरुद्धच करावे लागतील. एक मिनिट दादा, सरकारला वर्षपूर्ती होते, तुम्ही सगळी प्रेस घेत आहेत. मध्यंतरी प्रेम गांधींचं पुस्तक आलं, त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी सोबत तुमची चर्चा सुरू होती त्या काळात. नंतर पवारांना आमदार झाला, पवारांनी पुन्हा शब्द फिरवला आणि ते शिवसेनेसोबत मी आघाडी सरकार स्थापन केलं. तर या सगळ्या गोष्टीचं पक्षाकडून अजून तसा अधिकृत दुजोरा आलेला नाही. त्यावेळेस तशा काही घडामोडी घडल्या होत्या? मुळात ते पुस्तक मी वाचलं नाही. त्या पुस्तकाला आम्ही दुजोरा देण्याचं काही कारण नाही, आणि त्यावेळेला काही घडलं होतं की नाही घडलं होतं हे कळणे इतकं मी मोठा आहे. काय घडलं होतं माहित नाही रे, लहान म्हणून. तर संजय राऊतांचा विषय प्रश्न आहे. आता जी ईडीची कारवाई झाली त्यावर त्यांनी काल एक व्यंगचित्र काढून ईडी आणि सीबीआयला कुत्र्याची उपाय. असं आहे की परवाच आपण संविधान दिन साजरा केला. हा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना लिहिली की ती 1000 वर्ष त्याचा गाभा बदलावा लागला. त्याचे इम्प्लिमेंटेशनचे काही गोष्टी त्याच्यावेळेला बदलते, पण गाभा बदलला जाणार. त्या घटनेवरच त्यांचा विश्वास नाही. त्या घटनेमध्ये 1000 वर्षामध्ये काय झालं, काय करावे, काय झालं, काय करावे, काय झालं, काय करावे, असं सगळं आहे. म्हणजे घटना आहे. केंद्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, संबंध म्हणजे काय, कुठले विषय कोणाचे, सुप्रीम कोर्ट काय, हायकोर्ट काय, सीबीआय काय, निवडणूक आयोग काय, सगळं त्यात लिहिलं आहे. हे जर त्यांना मान्यच नसेल आणि बरोबर ते म्हणणार की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो आणि घटना मानतो, तर ते गमतीचं आहे. घटनेप्रमाणे निवडणुका झाल्यानंतर सरकार वेगळं आणि पक्ष वेगळं. पक्ष कुठल्या सरकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. तुम्ही करता तो करा. हा, ज्या प्रकारे तुम्ही अर्णव गोस्वामीने अटक केली आणि ठक्करला अटक केली आणि कंगनाचा बंगला तोडला, घटना या देशामध्ये अजूनही जिवंत आहे, म्हणून न्याय पण मिळाला. त्यामुळे तुम्ही कार्टून काढणं वगैरे तुम्हाला स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये. ईडीचा धरून एक प्रश्न आहे. बच्चू कडूंनी सवाल केला होता की भाजपच्या नेत्यांवर ईडीची चौकशी करणार, ऍप्लिकेशन द्या आणि करून टाका. बच्चू कडूंना ज्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी व्हावीशी वाटते त्याचं त्यांनी ईडीला पत्र द्यावं आणि ईडीने ती कारवाई करावी. कोण घाबरतं? काय चाललंय काय? ते कलागुरू अशी म्हणतात की रावसाहेब दानवे त्या संघाची ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता आहात ईडीच्या विषयी, रावसाहेब चालणी जर एक आवश्यकता विचार करण्याची काही नाही. अरे बाबा, माझं म्हणणं तेच आहे की महाराष्ट्रामधलं सगळं पोलीस डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे. हां, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आर्थिक अन्वेषण गुन्हे असा विषय तुमच्याकडे आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही करताच आहात वेगवेगळ्या. त्यामुळे समजा तुम्हाला वाटतं की एखाद्या बीजेपीच्या नेत्यावर केंद्र कारवाई करायला मागे पुढे पाहत आहे, तर ते एकदा नीट पुराव्याच्या आधारे आणा. आणि तरीही महाराष्ट्रात खूप तुमच्या हातात सत्ता आहे, त्याच्या आधारे ऍक्शन कोणी घाबरत नाही. दादा, यालाच बोलून एकीकडे केंद्र सरकारकडनं काही नेत्यांवर कारवाई होते विरोधी पक्षातल्या सरकारमधल्या, आणि ह्या राज्य सरकारकडनं प्रवीण दरेकरांवर ऍक्शनची भाषा बोलली जाते. नंतर रायसोनी घोटाळा काल परवाचा. हे किती दिवस असं चालणार आहे? त्यांनाच विचारलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये हा जो ऍक्शन रिॲक्शनचा गेम चाललाय ना, त्यातून सर्वसामान्य माणसाचं प्रचंड नुकसान होत आहे. आणि याचा सगळ्याच पक्षांनी एकदा एक दिवस एखाद्या बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून, कल्चर म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे की भाषा काय वापरतो. राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणतात की चंपा म्हटलं तर काय बिघडलं, मग आम्ही उठा म्हणून चालले तर आम्ही नाही म्हणणार, आमचं कल्चर नाही येते. उद्धव ठाकरे उठा आणि मग जयंत पाटील जपा असं म्हणायचं का? शरद पवार शपा म्हणायचं का?
आणि पुढचं काही म्हणत नाही ते प्रेस कॉन्फरन्स म्हणणं बरोबर नाही, मग चहा घेताना बोलू. ही संस्कृती जोपासायची आहे का राजकीय संस्कृती? ही संस्कृती जोपासायची आहे. दादा, आता तुम्ही जे सांगितलं की महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही किंवा हे सर्व पक्षांनी विचार करून थांबवलं पाहिजे तुम्ही म्हटलं, पण आता इथून गेल्या वर्षभरात जे सुरू आहे विशेषतः शिवसेना आणि भाजपचं, ते तमिळनाडूमधल्या AIDMK आणि DMK मध्ये ज्या पद्धतीचा संघर्ष आहे त्या पद्धतीकडे आपण तमिळनाडूकडे आपली वाटचाल चालू आहे का? मी एवढंच म्हटलं की जे चाललंय ते बरोबर नाही आणि याचं शांतपणे एकत्र बसून खूप एकमेकाला शिव्या घालून त्याची आचारसंहिता करण्याची आवश्यकता आहे. चला, चहा घेऊ. हा. थोडा प्रश्न असा आहे की एक वर्ष पूर्ण होताना थोडा प्रश्नाकडे निघाला. संजय राऊत जे पुन्हा उल्लेख करतात की मी त्या काय सगळ्या राऊत नको रे बोलू मला. आता मी बऱ्याच वेळा तुम्हाला मीटिंग आहोत तर बोलतो तरी संजय राऊत ऐकू येतात. म्हणतात की शरद पवार आणि अमित शहा यांची भेट असेल किंवा स्वतः संजय राऊत यांना शरद पवारांना पुण्याच्या भेट असेल, हे सगळं जे एका पडद्यामागे जे काही नाट्य घडलेलं आहे त्याची पटकथा खरी कुणालाच माहित नाही. वेळ आल्यावरच समोर येते. अच्छा, संजय राऊतांना आहे स्पष्ट. संजय राऊतांना स्पष्टता आहे. अरे वा, गुड. लय मोठा नेता झाला. दादा, आपण आता असं म्हणालात की ऍक्शन आणि रिॲक्शनचा खेळ चालू आहे महाराष्ट्रामध्ये, की त्याच्यामध्ये सरकार आणि विरोधक दोन्ही आले. ईडीच्या संदर्भातली कारवाई ही रिॲक्शन म्हणायची का? ईडी संबंधी कारवाई ही रिॲक्शन म्हणायची का? मी सुरुवातीलाच मांडलं की घटनेमध्ये या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स या एकूण देशाच्या आवश्यकतेमध्ये आल्या. निवडणुका झाल्यानंतर पक्ष वेगळा, सरकार वेगळा. सरकार चालवण्यासाठी जर वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, त्या सरकार चालवण्याचा एक भाग आहे. जे दोषी नसतील त्याने घाबरण्याचं काही कारणच नाही. चौकशी होईल, निष्कर्ष निघेल. चौकशी आणि काही निघालं नाही. दादा, अविनाश भोसलेंच्यावर पण कारवाई केली जाते. अविनाश भोसलेंच्यावर मला चौकशीचा ससूनीला मागे लागला. म्हणजे इतके उद्योगपती महाराष्ट्रात असताना राजकारणाला इतकी अडचण लागली. इतके उद्योगपती महाराष्ट्रात आहेत आणि कधी कधी अडचण होते राजकारणाची. काय म्हणायचंय का? असं आहे असं आपलं. म्हणायचं ते सर्वपक्षीय संमती असलेले उद्योगपती आहेत तरी त्यांच्यावर कारवाई असं आहे, आपल्याला नीट माहिती आहे की एका ईडीच्या इन्क्वायरी मधून त्याच्याशी संबंधित सगळ्यांच्या चौकशा होतात आणि त्यामुळे आता जी इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये बरं त्यात कारवाई म्हणजे काही चौकशा सुरू असतात ना. चौकशी आणि ती काही नाही असाही निष्कर्ष निघू शकतो. दादा, अशी चर्चा या पण हा खेळ संपवा असं तुम्हाला वाटतं की नाही? 100% नाही. हा खेळ म्हणजे तो ईडीबीडीचा जो विषय आहे ना, नाही ईडीबीडीचा विषय, तो खेळ जो आहे तो मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकार चालवताना अशा काही कंप्लेंट आल्या, इन्क्वायरी. माझा विषय झालेला आहे की हे एकमेकावर जे गोमूत्र, शेण वगैरे वगैरे चाललंय ना, चंपा, टरबुजा वगैरे, हे कल्चर थांबणार नसेल तर तुम्हाला बोलता येतं तर थोडं सांभाळून आम्हाला बोलता येतं. ते मी म्हणतो. तुम्ही काय म्हणता? दादा, हे आता चौकशी जे सुरू आहे, प्रताप सरनाईकांची चौकशी ईडीच्या माध्यमातून सुरू आहे, तर एक चर्चा अशी आहे, त्या संदर्भात फक्त प्रश्न विचारतो. ही सरनाईकांची जी चौकशी आहे ती एवढ्यावर थांबणार नाही, तर ते राज्य सरकारांमधल्या काही मंत्र्यांपर्यंत जाणार आहे. तर तुमची काय माहिती आहे का? मी तुम्हालाच विनंती करणार आहे की तुम्ही पत्रकारांनी आता काही जणांनी शोध पत्रकारिता या विषयावर भर दिला पाहिजे. मग तुम्हीच आम्हाला काही गोष्टी अपडेट करू शकाल. जय हिंद. अधिकारी आहे का?